अहो परत एकदा म्हणा. हो अहो अहो तर मित्रांनो, आपण आले मोबाईलच्या स्क्रीन होते टायटल आणि थंबनेल बघून समजला. ओके, तर मित्रांनो, आजच्या वेळी ते बायको पेशीला आजचा व्हिडिओ केलेला आहे. तुम्ही तुमच्या दादा वहिनी देखील बनवू शकता. ओके, तुमच्या मैत्रिणीला त्याला देखील सेंड करा. ओके, तर काय करा, बिटमार्क आणि शेकेपेट इम्पोर्ट करून घ्यायचा आणि इम्पोर्ट करताना प्रॉब्लेम येत असेल तर मॅक्सिमल फाईलचा देखील यूज करू शकता. मी साऊंड देखील दिलेला आहे. ओके, तर मॅक्सिमल तुम्हाला करता येत नसेल तर व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करा जास्त. ओके, आणि आजच्या व्हिडिओला देखील कमेंट करत चला. ओके, कमेंट करतच चला सगळ्या व्हिडिओजनी. ओके, आणि मटेरियल आहे ते आपण कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. ओके, तर काय करायचं आहे, आता कमेंट बॉक्समध्ये मटेरियल तुम्ही डाउनलोड करायला जाणार असेल तर छान एक कमेंट टाका. आणि कमेंट आता काल काय ताईने ते व्हिडिओमध्ये सांगितले, तर तुम्हाला तसा प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा. ओके, तर बघू शकता मटेरियलचा फोल्डर मी अशावर दिलेला आहे. आता एक फोटो घ्यायचा आहे, म्हणजे हाताचे फोटो घेतलेले आहेत. तुम्ही देखील हाताचे करू शकता. एक फोटो घ्यायचा, 3 डॉट फिल कांपाऊंडच्यावरती क्लिक करायचा आणि इथं आपण बघू शकता इथं बीट आहे. तर तुम्ही इथं बीट ऐकून ओके बरोबर 13 सेकंदावर हा फोटो उडून घ्यायचा या ऑप्शनचा यूज करून आणि या फोटोवरती क्लिक करायचं. ओके, तर फोटोवरती क्लिक केल्यानंतर तो बिल्डिंग ऑपोसिटीमध्ये जाऊन म्हणजे थोडे ऑपोसिट आहे ते 30-40पर्यंत ठेवा. 41 ठेवलं का अडचण आहे. आता इथं मी थोडं इथं फोड्या प्लस जेव्हा मीडियामध्ये जावा, मी तुम्हाला PNG दिला असेल, तुम्हाला कुठले मी सगळ्या प्रकारचे कलरचे दिले तुम्ही ते ॲड करून घ्यायचे. म्हणून तर तीन नंबरच्या ऑप्शन ते क्लिक करू तर रिसाईज करायचं आहे. ओके, इथं ठेवायचं. ओके, पुढे यायचे पुढं घेऊया. ओके, तर 3-4 अशा प्रकारे PNG आहेत. परत इथे एक PNG डिलीट करून टाका. इथं परत एकदा हा PNG आहे. ओके, तर इथं हा PNG घातल्यानंतर इथं सेट करून द्यायचे. ओके, इथे सेट केल्यानंतर प्लसवरती जायचं इथं आणि PNG ॲड करून घ्यायचे. ओके, तर आता एकच PNG राहिलेला आहे अजून एकदा. तर तुम्ही ते PNGला ॲड करून घेऊया. ओके, तर अजून एक आहे PNG, परत तेच ॲड करून घ्यायचे. ओके, तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲड करू शकता. ओके, तर मी परत हात घेणार आहे इथंवर आणि तिथं सेट करून देणार आहे. ओके, तर एकदम अशा परत प्रॉपर दिसून जाईल. आता काय करायचं आहे, प्लसवरती मीडियामध्ये जायचं आहे. जेवढे मी फोटो दिलेले ती फोटो ॲड करा किंवा तुमच्या घरच्यांचे देखील यूज करू शकता, म्हणजे दादा वहिनीचे. ओके, 3 डॉट फिल कांपाऊंडच्यावरती क्लिक करा. पटापट आहे ते फोटो ॲड करत जा तुम्ही. ओके, तर तुम्ही अजून लाईक सबस्क्राईब तर बघितलं नसेल तर तुम्हाला साईडला तुम्हाला सबस्क्राईबचं बटन दिसते ते एकदा दाबा, म्हणजे ऑलवर सेट करून ठेवा. इथून पुढे ट्रेंडिंग टॉपिकची चॅनलवरती व्हिडिओ येत असतो तर सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल. ओके, आणि अशा प्रकारे पटापट आहे ते करून घेतो. तुमचा हात बसला असेल तर मला सांगा, परफेक्ट तुम्हाला म्हणजे एडिटिंग करता येते का. ओके, तुम्हाला शिकायचं असेल तर कमेंट करा आणि इंस्टाग्रामला मित्रांनो आपल्याला सपोर्ट द्या आणि पेज स्कॅन देखील लवकर आणणार आहे. ओके, तर मला तर कसं तर वाटायला म्हणजे सवय मोडेल म्हणून मला करू वाटायला खरं थोडं प्रॉब्लेम आहे म्हणून केलं नाही. ओके, लवकरच पेज स्कॅन येईल. कमेंट करा पेज स्कॅनवर आणूया. ओके, तर असं बरं प्रॉपर ॲड करून घेतलेलं आहे मी तशा प्रकारे 3 डॉट कांपोजिशन. ओके, आता याला काय करायचं आहे, थोडं आपण याला इथं नंतर तुम्हाला सांगतो. ओके, सर्वात आधी काय करायचं आहे, इथं बघू शकता अशा प्रकारे झालेलं आहे. ओके, आता इथं थोडं पुढे या. आता PNG ॲड केली तिथं पुढे इथं PNG बघू शकता, बायको PNG लवर अशावर दिलेलं आहे. PNG कशी वाटली कमेंट करा. अच्छा, PNG देखील कशी वाटली कमेंट करा. थोडं मोठं करतो इथं लास्टपर्यंत ओढून घेतो. ओके, एवढं सॉंग आहे, एवढं कट करा. सॉंग देखील थोडं, फोटो देखील थोडं. ओके, कट करा. आता बॅक यायचं आहे सेकीपेडमध्ये आल्यानंतर 3 इफेक्ट दिलेला आहे. मी काळजीपूर्वक व्हिडिओ एंडपर्यंत बघा. ओके मित्रांनो, आता इफेक्ट टाकायचे आता काळजीपूर्वक बघा. ओके, जस्ट आहे 2 नंबरचा इफेक्ट कॉपी 3 डॉट कॉपी इफेक्ट करायचा. एकदम सोपा आहे. बघू शकता इथं फोटोवरती क्लिक करायचं, इथे इफेक्ट नावाचा ऑप्शन दिसेल, ॲरो फिर होते बघा. ओके, प्रत्येक 3 डॉट दिसेल, कॉपी इफेक्ट. ओके,
इथं बॅक या, इथं अशा प्रकारे करा आणि आपल्या व्हिडिओवरती या. ओके, बघू शकता अशा प्रकारे. आता बघू शकता इथं तुम्हाला फोटो दिले आहेत. याला एकाड पेस्ट करून द्यायचे. ओके, एकाड आहे ते तुम्हाला दावतो. बघू शकता आता याला पेस्ट केलेलं आहे आपण. याला ही सोडायचा, परत दुसरा घ्यायचा. ओके, तर बघू शकता अशा प्रकारे एकाड जेवढे आहेत आपले तेवढे हे करून घ्या आणि कमेंट टाका पटकन. अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ अंदाजतो. ओके, आणि इंस्टाग्रामला सपोर्ट द्या. अजूनही सांगायला लागलो मी. ओके, तर सारखं सांगायला म्हणून नका. ओके, तर बघू शकता अशा प्रकारे बॅग येतो. ओके, तर आता काय करायचं आहे तुम्हाला, सेकिपीट पॅक ओपन करून घ्यायचं आहे. एक नंबरचा इपीट इंटर कॉपी इपीट करून घ्यायचं. ओके, कॉपी इपीट केल्यानंतर आता बॅग या. बॅग आल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये जावा. ओके, तर बघू शकता आपण आता एकाड ते इमेज सोडलेले आहेत. त्या इमेजेसनी फक्त हा इफेक्ट अप्लाय मारून द्यायचे. ओके, तर बघू शकता मी अशा प्रकारे पेस्ट करून देत आहे. याला आपण पेस्ट केलं आहे. हो, आता पेस्ट मारायचं. ओके, तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडतात का माझे, तर कमेंट करून नक्की सांगा. ओके, तर अशा प्रकारे झालेलं आहे. बघू शकता इथं अशा प्रकारे पेस्ट मारून झालेलं. ओके, आता बॅग या, काळजीपूर्वक बघा इफेक्ट म्हणजे कुठं लागलेत का बघा. नंतर आणि प्रॉब्लेम नको, तुम्ही दुसऱ्यांचे वगैरे तयार करून देत असाल. ओके, तर इथं आता लास्टचा इफेक्ट कॉपी पेस्ट करून घ्या. ओके, म्हणजे आपण एडिटर आहे, आपण काळजी घ्यायला लागते. ओके, आता काय करायचं आहे थोडं इथं आता PNG बघू शकता आपण PNG तयार करून दिलेलं आहे. PNG त्याआधी आपण काय करायचं आहे, एंडला यायचं आहे, प्लसवरती जायचं आहे, एक रेक्टँगल घेऊन 3 डॉट पिल कंपोजच्यावरती त्या खालचा एरिया त्यावरती क्लिक करून कलरचे ऑप्शन नन करा. नन केल्यानंतर बॉर्डर स्ट्रोक शॅडो वाढवा. स्ट्रोक वाईट करा. वाईट केल्यानंतर थोडं वाढवायला बरोबर 8 सेकंद करा. बॅकचा थोडं वाढव, 8 सेकंद करा. 8-7 करा, किती पण करायचं. बॅग या. बॅगानंतर लास्टपर्यंत ओढून घेतल्यानंतर अशा प्रकारे दिसून जाईल. आता तुम्हाला सांगतो, आता इथे मी सर्वात आधी PNGला इफेक्ट पेस्ट करेन. ओके, आता तुम्हाला अशा प्रकारे कलरचं दिसेल, म्हणजे थोडा ह्याचं दिसेल. तुम्हाला इथं काय करायचं आहे, ब्लर इफेक्ट काढून टाकायचं. इथं झूम ब्लर, सॉरी कालचा इथं तुम्हाला इफेक्ट इथं ग्रॅज्युएशन ब्लर हा इफेक्ट काढून टाकायचं आणि हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. तुम्हाला हवा असेल तर ठेवून ठेवा. फक्त काय दिसेल ते अशा प्रकारे एकदम उठून दिसतो. त्यामुळे आपण हे केलेलं आहे, बंद करून टाकलेलं आहे. ओके, तर बघू शकता जेवढे आहेत तेवढे पेस्ट करून द्या. आता 2च राहिले, पटापट पेस्ट करून द्या. ओके, तर बघू शकता झालेलं आहे. आता तुमचा इंस्टा यूट्यूब काय लोगो लावायचं तर लावून टाका. मी ऑलरेडी लावून घेतलेलं आहे. आणि व्हिडिओ आता एक्सपोर्ट करण्याची वेळ, एक्सपोर्टची क्लिक करायचं बरोबर MB आहे. आता आपल्या व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची. तर मित्रांनो ह्याच्यावर पुढचा कुठला व्हिडिओ द्यायचा तर कमेंट करा. तो पण बाकी चॅनल बघत राहा. तो पण प्रो एडिटर पण, आणि पुढचा कुठला व्हिडिओ द्यायचा कमेंट करा. तो पण जय हिंद, जय महाराष्ट्र.